नमस्कार. सावित्रीच्या वाटेने जागर नवदुर्गांचा या मालिकेमध्ये किंवा नवरात्र उत्सव या निमित्ताने आपण या ज्या महिला आहेत, कर्तृत्ववान महिला, धाडशी महिला किंवा ज्यांनी त्यांच्या काळामध्ये जे कार्य कर्तृत्व केलेलं आहे त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून खरं तर या मालिकेची आपण सुरुवात केलेली आहे. तर आज आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत कमला सोहोनी या शास्त्रज्ञ महिलांची माहिती. बायोकेमिस्ट किंवा जीव रसायन या विषयामध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पहिल्या भारतीय महिला ज्यांनी पीएचडी मिळवली. नीरा पेयावरील त्यांच्या संशोधनामुळे राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना गौरवले गेलेले आहे. एवढेच नाही तर शोध फेलोशिप मिळण्यासाठी त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान येथे अर्ज केला होता, पण त्यावेळेस सी.व्ही. रमण यांनी तो अर्ज नाकारला, कारण महिला संशोधन करण्यासाठी सक्षम नाही असं मत होतं. आणि साहजिकच होतं, कारण त्यावेळची परिस्थिती, त्यावेळेस महिलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी आणि महिला कुठल्या कार्यक्षेत्रात पुढे नव्हत्या किंवा तसे कायदेही इतके प्रबळ नव्हते किंवा महिलांच्या बाजूने समाज होताच असेही नाही. आणि पण त्यानंतर 1933 मध्ये त्यांना भारतीय या शोध प्रबंधासाठी किंवा शोधासाठी त्यांना परवानगी मिळाली आणि त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचं काम पुढे केलं. तर या कमला सोहोनी यांच्याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज माझ्यासोबत आहे माझी या जनरेशनची अगदी तरुण मैत्रीण प्राची गवांदे. प्राची गवांदे व्यवसाय आणि वकील आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट यामध्ये ती वकिली करते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ती अतिशय हिरारीने म्हणजे पुढाकार घेऊन कार्य करते आहे. दुसरं म्हणजे तिने अतिशय म्हणजे विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. खेळातही प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि विशेषतः पुरोगामी विचार किंवा सुधारणावादी विचार या विचारांनी आजची पिढी आपल्या समोर येते आहे आणि आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व प्राची करते आहे. हे जास्त मला महत्वाचं वाटतं, कारण आजची पिढी आपण पाहिली तर विविध मोबाईल, गेम, लॅपटॉप याच्यामध्ये अडकून पडली आहे. पण प्राचीचं नाविन्य म्हणजे प्रचंड वाचन आणि पुरोगामी विचार. हे तिच्या कर्तृत्वाने, कार्याने सुद्धा तिने अनेक ठिकाणी हे दाखवून दिलेलं आहे. तर प्राची, तुझे इथे स्वागत आहे. धन्यवाद. कमला सोहोनी तुला कशा भावतात किंवा कशा तुला आदरणीय वाटतात? कमला सोहोनींबद्दल बोलायचं झालं तर आपण आता जागर नवदुर्गांचा तर आपण 9 स्त्रियांबद्दलची आपण माहिती सांगत आहोत. तर कमला सोहोनी बद्दल फारसं बोललं जात नाही किंवा फारशा त्या बऱ्याचशा लोकांना दुर्लक्षित आहेत. तर खरं तर कमला सोहोनी भावतात, कारण त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी जो काही लढा दिलाय. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की कमला सोहोनी, त्यांचं आधीचं नाव कमला भागवत आणि नंतर सासरचं नाव सोहोनी. तर त्या म्हणजे त्यांच्या वडील आणि त्यांचे काका हे केमिस्ट्री विषयाचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या घरातच मुळात ते वातावरण होतं आणि त्यांनाही ती आवड निर्माण झाली आणि पुढे त्यांनाही केमिस्ट्री विषयात अभ्यास करावा वाटला. म्हणून त्यांनी BSc इन केमिस्ट्री केलं आणि विशेष म्हणजे त्या पहिल्या आल्या कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना रिसर्च फेलोशिपसाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला जेव्हा त्यांनी अप्लाय केलं, तेव्हा तिथले डिरेक्टर होते डॉक्टर सी.व्ही. रमण. सी.व्ही. रमण म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते सी.व्ही. रमण. तर सी.व्ही. रमणांनी त्यांना एक स्त्री म्हणून प्रवेश नाकारला. म्हणजे त्या फक्त स्त्री आहेत आणि स्त्रिया ह्या रिसर्च करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी कॅपेबल नाहीत, असं सी.व्ही. रमणांचं एक धारणा होती. आणि त्यामुळे ते नाकारल्यानंतर त्या दुखावल्या गेल्या की मी फक्त एक स्त्री आहे, म्हणजे माझी गुणवत्ता न बघता तुम्ही फक्त एक स्त्री आहे म्हणून मला नाकारताय. आणि त्या स्वतः गांधीवादी विचारांच्या होत्या. त्यामुळे त्यांनी सत्याग्रहाचा अवलंब केला आणि सी.व्ही. रमणांच्या ऑफिसच्या बाहेर त्या सत्याग्रहासाठी बसल्या. आणि हे सगळं बघितल्यानंतर सी.व्ही. रमणांचा अगदी नाईलाज झाला आणि ते म्हणाले, म्हणजे ठीक आहे, मी
प्रवेश देतो, परंतु माझ्या काही अटी आहेत. त्यांनी 3 अटी कमलाताईंसमोर ठेवल्या. पहिली अट होती की तुला प्रवेश दिला जाईल, तो प्रोबेशन पिरियड असणार 1 वर्षासाठी. त्यानंतर तो प्रवेश जो असणार आहे तो 1 वर्षासाठी असणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथला जो पुरुष वर्ग आहे, पुरुष संशोधक आहेत, त्यांना काय म्हणता येईल आपल्याला, त्यांना तुझ्यामुळे काही त्रास होणार नाही किंवा त्यांना काय म्हणूयात आपण की म्हणजे काम करताना काही अडचण येऊ नये. किती वेगळं वाटतंय. म्हणजे अनेक पुरुष आणि एक स्त्री, आणि स्त्रीमुळे त्यांना अडचण होईल कामात. याच्याऐवजी असं उलट व्हायला पाहिजे होतं ना की अनेक पुरुष आहेत आणि त्यांच्यामुळे एका स्त्रीला अडचण होऊ शकते. पण हे उलट चित्र त्यावेळी उलट म्हणजे ते तेव्हापासून ते आतापर्यंतच आपलं चालत आलेली ती जी पुरुष प्रधान मानसिकता आहे ती तेव्हाही होती आणि त्या मानसिकतेचा सामना त्यांना तिथे करावा लागला. परंतु त्यांनी त्या अटी मान्य केल्या आणि त्या अटी मान्य करत असताना त्यांना ही देखील अट घातली गेली की तुला रात्रंदिवस काम करावं लागेल. तुझे गाईड जे पर्यंत सांगतील तोपर्यंत तुला थांबावं लागेल आणि काम करावं लागेल. त्यांनी त्या अटी मान्य केल्या आणि त्यांनीही एक अट घातली की त्या म्हणाल्या मी ह्या सगळ्या अटी मान्य करते, परंतु माझी एक अट अशी असणार आहे की मला फक्त दिवसातला 1 तास तुम्ही खेळासाठी द्यावा की जेणेकरून मी माझा खेळ खेळू शकेन. तेव्हा त्यांचे जे गाईड होते श्रीनिवासन म्हणून, ते म्हणाले की इथे सगळे पुरुष आहेत, तू खेळणार कोणासोबत? त्या म्हणाला मी भिंतीसोबत खेळेन, पण खेळेन. कारण त्याने आपलं मानसिक शारीरिक जे काही स्वास्थ्य असतं आपलं, म्हणजे माणूस चांगल्या प्रकारे त्याने काम करू शकतं असं त्यांचं स्वतःचं मत होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे सी.व्ही. रमणांचं स्त्रियांबद्दलचं जे काही मत होतं ते त्यांनी म्हणजे अगदी वर्षभरानंतर सी.व्ही. रमणांचं स्त्रियांबद्दलचं मत तर बदललंच, परंतु सी.व्ही. रमणांनी त्यांचा नंतर प्रोबेशन पिरियड वाढवला. 3 वर्षांसाठी त्यांनी त्यांची रिसर्च फेलोशिप पूर्ण केली. आणि इतकंच नाही तर सी.व्ही. रमण हे देखील म्हणाले की मी इथून पुढे स्त्रियांसाठी हे रिसर्च इन्स्टिट्यूट खुलं करेल आहे. तर हा सगळा त्यांचा जो प्रवास आहे तो इतका प्रेरणादायी आहे की म्हणजे एका स्त्रीने ठरवलं तर ती कुठे जाऊ शकते. पण त्यांच्यावर किती जबाबदारी होती ना स्वतःला प्रूव्ह करण्याची. कारण स्वतः सी.व्ही. रमणांचं मत बदललं आणि त्यामुळे इतर स्त्रियांनाही संधी मिळेल ही भावना. म्हणजे त्यांनी जर हे कदाचित प्रूव्ह नसतं केलं, स्वतःला सिद्ध नसतं केलं, तर कदाचित पुढच्या महिलांवरती अन्याय झाला असता, नाही का? नक्कीच. म्हणजे हे कार्य म्हणजे अन्याय झाला असता. आणि म्हणजे आता आपण जे बघतो की तेव्हा त्यांना प्रवेश नाकारला गेला स्त्री म्हणून, ते आजही आहे. म्हणजे ते तेव्हाचं जे वास्तव आहे ते आजही फारसं बदललेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे अगदी स्त्रीचं काम म्हणजे चूल आणि मूल किंवा स्त्री काही प्रमाणात ती मानसिकता आहे. मानसिकता ती आहे. म्हणजे अगदीच आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचं वक्तव्य आहे की कमी कपड्यातली स्त्री बघितल्यावर ज्या पुरुषाचं मन विचलित होणार नाही तो पुरुष म्हणजे रोबोट. म्हणजे ही अशी वक्तव्य बघितल्यावर असं वाटतं की कमलाताईंनी त्या काळात म्हणजे काय त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील. हे सगळं सहन करत त्यांनी स्वतः पुढे जाऊन आपला रिसर्च म्हणजे त्यांचं आहारगाथा हे पुस्तक आहे. आहारगाथा पुस्तकात त्यांनी फक्त स्वयंपाकघरात म्हणजे पोट भरण्यासाठी काहीतरी खाणं, हा फक्त स्वयंपाक नव्हे तर आपल्याला शरीराला कुठले कुठले विटॅमिन्स गरजेचे आहेत, ते कशा प्रमाणात आपला आहार असायला हवा. म्हणजे हे फक्त स्त्रियांना मला वाटतं प्रोटीनवरचं कार्य त्यांचं संशोधनाचं खूप जास्त प्रोटीनवरचं आहे. आणि त्यानंतर कुपोषितांसाठी म्हणजे आदिवासी भागातील जे कुपोषित मुलं आहेत त्यांच्या संबंधाने त्यांचं काम आहे की हरभरा आणि भिजवलेला हरभरा आणि त्यावर लिंबू पिळल्यानंतर जे काही प्रोटीन्स तर त्या संबंधाने त्यांचं काम आहे. त्यानंतर नीरा पेय जे आहे त्या संबंधाने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे.
तर हे सगळं काम आहे, ही सगळी वाटचाल आहे, या सगळ्या स्त्रियांची जी वाटचाल आहे ती कुठेतरी असं वाटतं की त्यामुळे मी आज बोलू शकते. हो, सावित्रीच्या वाटेने जाताना ही वाट काही इतकी सरळ साधी सोपी नव्हतीच ग. आतापर्यंत ज्या ज्या स्त्रियांविषयी आपण बोललो किंवा ज्या पायाचा दगड ठरला, पहिल्या सगळ्या स्त्रिया म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या स्त्रियांचा उल्लेख इथे आला, ही सगळी वाट खूप अशी काट्याने खास खळग्याने भरलेली होती. आणि खरं तर त्यांनी ही वाट दुरुस्त केली म्हणूया, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती अगदी सहजपणे चालू शकतो ना. अगदी बरोबर आहे. म्हणजे आज जेव्हा मी एक यूथ म्हणून ह्या सगळ्या तुम्ही आधी उल्लेख केलात की आजची पिढी जी आहे की मोबाईलमध्ये आहे, व्यसनाधीन झालेली आहे. त्यानंतर आता मी हे सगळं बघतीये की उत्सवाला जे काही वेगळं रूप आलंय, म्हणजे स्त्रियांना आपण बघतो की नवरात्रीत आता जे काही नवरात्रीत आपण 9 रंगाचे कपडे, म्हणजे त्यात आपण इतके गुरफटत चाललोय की नवरात्र आपण कशासाठी साजरी करतो की दुर्गे जे शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे पुन्हा तिथेच येतो की शक्तीचं ते प्रतीक आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली जी वाटचाल आहे, म्हणजे सावित्रीमाईने आपल्याला शिक्षणाची दारं खुली करून दिली, तर त्या सगळा हा प्रवास बघत असताना कुठेतरी ह्या गोष्टींचा त्रास देखील होतो की आपण एक सात्विक संताप म्हणतो ना आपण, तसं काहीच होतं. आणि आपण या सगळ्यांमध्ये हातबोल आहोत आणि काही करू शकत नाही. ह्याचं पण दुःख होतं. म्हणजे आपण किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. जोपर्यंत आजच्या पिढीची मानसिकताच बदलत नाहीये तोपर्यंत कमलाताई सोहनींसारख्या युवती घडणं, म्हणजे बघ ना तू, शाळेमध्ये मेरिटमध्ये येणाऱ्या पहिल्या मुली असतात, पण मग ह्या जातात कुठे सगळे, असा प्रश्न पडतो ना. की मग या सायन्समध्ये दिसत नाहीयेत, मेडिकल फील्डमध्ये फार दिसत नाहीयेत, सगळ्या उच्च क्षेत्रामध्ये त्यांची संख्या ही फारच कमी, म्हणजे पर्सेंटेज नाही असं नाही, पण ते कमी आहे. बरोबर आहे. पण मग कमलाताई सोहनींसारखा आदर्श निर्माण करायचं असेल तर खूप प्रयत्नांची गरज आहे, अजूनही समाजालाही खूप गरज आहे. बरोबर आहे. अगदीच तुम्ही आता जे म्हणालात की मी कॉलेजला असताना फिशपॉन्डच्या एक प्रोग्राम असतो आणि त्यात आमच्या कॉलेजच्या ज्या काही स्कॉलर मुली होत्या त्यावर दोघी तिघींवर असा फिशपॉन्ड पडला होता की शेवटी एवढं शिकून करायचं काय, तर तुला धुणं भांडीच करायची. म्हणजे ही अगदी आता एवढ्या 4-5 वर्षातली गोष्ट आहे. आणि सांगताना मला इतका आनंद होतो की ज्या मुलींवर तो फिशपॉन्ड पडलाय त्या खूप चांगल्या ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम करतायत इंडिपेंडेंटली. म्हणजे हे सगळं बघताना खूप आनंद पण होतो की ह्या सगळ्यातून बाहेर पडून मुली काहीतरी करतायत. कमलाताई सोहनींचं जे योगदान आहे किंवा त्यांचं जैव रसायन याच्यामधलं संशोधन हे मला वाटतं जगाला खूप पुढे घेऊन गेलं. आणि भारतीय महिला, पहिली महिला PhD हा खूप अभिमानास्पद अशी गोष्ट होती. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये भारताचा झेंडा, पहिला झेंडा त्यांनी खरं तर रोवला आणि त्याविषयी आपण आज भाष्य केलं किंवा त्यानिमित्ताने त्यांना स्मरण त्यांचं झालं. त्यानिमित्ताने परत एकदा त्यांना आठवायला मिळालं त्यांचा संघर्ष काय आहे, तोही त्यानिमित्ताने थोडासा पुढे आला. प्राची, तू इथे आलीस आणि या सगळ्यांविषयी खरं तर संवाद साधलास. तुझे खरंच मी आभार व्यक्त करते आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देते.